शेअर मार्केटचा मी जरी एक्सपर्ट नसलो पण या 3 गोष्टीचा मला बेनिफिट खूप छान झाला. बघा, बऱ्याच जणांना डाऊट येतो की यार नक्की शेअर मार्केट काय आहे, नक्की ते एक सट्टा आहे का, त्याच्या मागे काही टेक्निक आहे, नक्की केलं पाहिजे की नाही. 3 गोष्टी ज्या मी केल्या. पहिली गोष्ट काय, मी माझ्या इन्कमच्या 15 ते 20% जास्त अमाऊंट शेअर मार्केटच्या अँगलने इन्व्हेस्ट करत नाही. कारण की ती एक अशी अमाऊंट आहे की जी मला आली, प्रॉफिट झाला तो वेल अँड गुड, आणि काही कारणास्तव जर नसली तर मी समजेल की माझ्या नशिबात नाही. आणि तरी सुद्धा मी बऱ्यापैकी हा प्रयत्न करतो की जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय शेअर मार्केटमध्ये तर मेंटली मी स्वतःला एवढं ठरवून घेतो की ही जी अमाऊंट आहे ही मला मल्टिप्लाय होऊन आली तर ठीक आहे, नाही तर कदाचित मला त्याचा काही फायदा नाही. आणि शेअर मार्केटबद्दल एक महत्त्वाची गोष्ट मला काय जाणवते, काही जे दुसरे बिझनेसमॅन आहे ते काय करतात, आपल्या बिझनेसमध्ये आलेला पूर्ण जो प्रॉफिट आहे तो एकदम एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार, म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतील, कोणी कुठं इन्व्हेस्ट करणार, पण नाही. कारण की ती तुमची मेहनत आहे, त्याला तुम्हाला बाय फॉरगेट करून इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. सध्या गरजेचं काय आहे की आपण आपली एखादी अतिमहत्वाचा प्रॉफिट, अतिमहत्वाची ॲसेट किंवा दुसऱ्याकडनं पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हा तर एक निव्वळ मूर्खपणात राहणार. हालाकी 1-2 जणांचा तुका लागला असेल तर गोष्ट वेगळी, पण मात्र आपल्याला जे करायचे ते सेफ आणि सिक्युअर करायचे. जरी मी शेअर मार्केटचा एक्सपर्ट नसलो पण या गोष्टींमुळे मला मागच्या 7 वर्षामुळे बऱ्यापैकी चांगला बेनिफिट माझ्या पोर्टफोलिओमधून झालेला.